तर कंटाळा घालवू शकता का तुम्ही असा मनातला? कारण बऱ्याचशा गोष्टी न करण्याचं कारण कंटाळा असतं. तो कुठून येतो? नाही, आता असं म्हणावं लागेल की आळस हा आपला माणसाचा मित्र आहे. कारण आता हा कंटाळा जो काय आहे, हा कंटाळा मला सांगा, जसं की अ, एखाद्या व्यक्तीला जर इमर्जन्सी जर काय आली, तर तो काय करेल? घरामध्ये जर काही इमर्जन्सी आली, किती आळशी माणूस असू द्यात, काय करेल तो? तो पटकन त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घेईल, राईट? हां, म्हणजे तो त्या गोष्टीची वाट पाहतोय. आळस आलाय, हो दे मग जेव्हा मला काहीतरी होईल, म्हणजे ते बायपास केलेलं सोपं आहे. लोकांसाठी काय बायपास केलेलं सोपं आहे, पण मला योगा वगैरे काय नको आहे. हां, पण बायपास केल्यानंतर तुम्हाला म्हणजे बायपास ऑपरेशन, हार्टचं ऑपरेशन हां, नंतर मग डॉक्टर सांगितल्यावर मग सगळ्या गोष्टी करतील, मग रेग्युलर करतील. हां, म्हणजे तुम्ही त्या गोष्टीची वाट पाहताय का? नाही ना. म्हणजे ह्या ज्या काही मी जे काय सांगतोय हे फार गरजेचं आहे. लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ह्याची तीव्रता समजली पाहिजे आणि जर तीव्रता समजली, समजा एखादी व्यक्ती आहे आणि त्याचा जर हातपाय जर समजा ॲक्सिडेंट झाला किंवा फ्रॅक्चर झाला, तर तो असं म्हणू शकत नाही, की मला कंटाळा आला, मी 6 महिने वाट बघतो, माझ्याकडे आता पैसे नाहीत, असं नाही म्हणू शकत. राईट ना? म्हणजे काही काळ तो त्याची तीव्रता आणि ह्याची तीव्रता मानसिक ताण, तणाव, डिप्रेशन, टेन्शन याची जर तीव्रता तुम्हाला जर माहीत असेल, तर जास्तीत जास्त लवकर तुम्ही याच्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही त्या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम करून थोडंसं आयुष्य कसं जगायचं ते बदलताय. जीवनशैली बदलता. असं ते होऊ शकतं. हा जीवनच बदलतं ना, परिवर्तनच होऊन जातं. म्हणजे बऱ्याचशा अशा काही केसेस आहेत, की चुकीच्या मुलाच्या किंवा चुकीच्या मुलीच्या प्रेमात पडतात आणि त्यातून ते बाहेर येऊ शकत नाहीत किंवा एखादा चुकीच्या ब्रेकअप म्हणजे? सांगतो. हां. काही ब्रेकअप झालेले असतात हां. किंवा आई-वडिलांना कळतं, की तो मुलगा काहीच करत नाहीये. तो कंटिन्यू दारू पितोय. तरी ती मुलगी त्याला सोडत नाहीये. तो तिचं ऐकत नाहीये. म्हणजे प्रेम म्हणजे काय हे हे पण समजत नाहीये. म्हणजे बऱ्याचदा एक क्लायंट होती माझी. ती म्हटली, "सर माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि मला त्याला कसल्याही परिस्थितीत सोडायचं नाही आणि घरचे आले होते सोडण्यासाठी." म्हटलं, "तुझं काय प्रेम नेमकं काय?" "नाही, नाही," म्हणे, "तो खूप माझ्यावर लक्ष ठेवतो. खूप म्हणजे बसमध्ये चाललो तरी त्याचा कंटिन्यू फोन असतो. तुझ्या शेजारी कोण आहे का काय?" म्हणजे एकदा त्याने असंच माझ्या मागे आला आणि त्याला कळालं, की माझ्या शेजारी एक जेंट्स बसलेला आहे. त्याने येऊन तिथेच माझ्या कानाखाली ओढली. म्हणजे इतका माझ्यावर प्रेम करतो. याला प्रेम समजतात हल्लीची मुलं. आता प्रेम म्हणजे काय हे समजलं पाहिजे. प्रेमाचा अर्थ जर माझ्या ह्या 20 वर्षाच्या याच्यामध्ये जर पाहिलं मला एवढंच समजलं आहे, की तुमचा फ्रीडम आणि विश्वास ह्या 2 गोष्टी म्हणजेच प्रेम आहे. आणि हे ज्यावेळेस त्यांना समजतं आणि ज्यावेळेस नाही, नाही सर मला याच्यातून बाहेर येणं गरजेचं आहे. त्यानंतरच मग आपण पुढची ट्रीटमेंट किंवा थेरपी करतो. मग तिला तर ते हवंच होतं ना. तिला कुठे कळत होतं मग? हां, पण तिला काउन्सिलिंगमध्ये ह्या गोष्टी क्लिअर होतात कळल्या. ना बऱ्याचदा. कारण त्या कॉन्शियस नसतात. कारण त्या पूर्ण त्याच विचारांमध्ये असतात. त्यातून त्यांना बाहेरच पडायचं नसतं. हां, मग म्हणून तर काउन्सिलिंगमध्ये बऱ्याचदा 4-5 मिनिटाचा एखादा सेशन देऊन त्यांचं माइंड रिलॅक्स केलं जातं आणि रिलॅक्स केल्यानंतरच ते बोलायला सुरुवात करतात. मग तिला हळू कळलं. हळू कळून जातं. म्हणजे ती त्या एका वेगळ्या विश्वात होती, की हाच मुलगा बरोबर आहे, ह्याच्यावरच प्रेम आहे माझं वगैरे असं. अशा बऱ्याच केसेस आहेत. अशा आणखीन काही इंटरेस्टिंग केसेस सांगा, कारण त्यामधून खरंच आपल्या प्रेक्षकांना कळेल, कारण त्यांना कळत नसतं नक्की कुठे जावं. तर अशा तुमच्या काही केसेस असल्या तर सांगा. आमच्याच क्लिनिकच्या जवळ एक साधारण एक 4-5 किलोमीटरवर एक गृहस्थ आहेत. त्यांची लिंगायत ब्राह्मण होत्या. त्यांना त्यांची जी हे आहे सून आहे ती सुद्धा लिंगायत ब्राह्मण. तिला ज्यावेळेस बाळंतपण आलं तिचं, त्या बाळंतपण झालं. बाळंतपणानंतर त्याच्या मुलीला जी बाळ झालं, त्या बाळाला ती घाबरायला लागली. म्हणजे मला हात नाही लावायचा त्याला. माझ्याकडून त्याला काहीतरी वाईट होईल, चुकीचं होईल आणि रात्री अपरात्री ती कच्चं चिकन खायला मागायची किंवा मला तिथे कोणीतरी तळ्यावर आहे, मला बोलवताय तिथे, मला ते बोलवतायत. म्हणजे ते रात्री गळ्यातलं सगळं तोडायची, ओरडायचे जोरात, केस मोकळे सोडायचे आणि म्हणायचे, "नाही मला तिथे मला जायचं आहे." म्हणजे नवऱ्याला म्हणायचे, "मी तुला मोकळं केलं आहे, जा तुला आयुष्य." आणि सगळं चांगलं, असं काय वाईट काहीच नव्हतं त्या घरामध्ये. खूप चारित्र्यवान सगळ्या गोष्टी, मुलगा पण चांगला. आणि ज्यावेळेस ती असं करायला लागली, तर तिच्या सासऱ्यांनी माझा टीव्हीला प्रोग्राम पाहिला होता. ते म्हटले, इकडे-तिकडे न जाता म्हणजे असेही लोकं आहेत समाजामध्ये,
की नाहीतर ह्या सगळ्या अंधश्रद्धेकडे निघून जातं. तांत्रिक मांत्रिक तांत्रिक आणि मानसिक त्यांनी तसं गोंधळ. काही न करता ते माझ्याकडे घेऊन आले. घेऊन आल्यानंतर त्यांना त्या मुलीला काउन्सिलिंगमध्येच एक 4-5 मिनिटाची मी थेरपी दिला. तिला इतकं रिलॅक्स वाटलं आणि मेन म्हणजे त्या मुलीने त्या बाळाला हातात सुद्धा घेतलं नव्हतं. 24वा दिवस होता ज्यावेळेस ते माझ्याकडे आले होते. त्या बाळाला दूधसुद्धा पाजलं नव्हतं आणि ज्यावेळेस ती प्रोसेस चालू होती, पहिल्यांदा प्रोसेस झाली, परत दुसऱ्यांदा मी चालू केली. ज्या लेडीजने, त्या बाईने स्वतःच्या मुलाला हातात घेतलं नाही, ते बाळ रडायला लागलं. बाहेर रडायला लागल्यानंतर ती प्रोसेस सोडून गेली, कारण एकदा ती प्रोसेस झाली होती. ती तिथून जोरात पळाली आणि मुलाला हातात घेतलं आणि पहिल्यांदा तिने त्या बाळाला पाजलं. म्हणजे अक्षरशः सगळे रडायला लागले, कारण त्या मुलाचा आवाजसुद्धा ती ऐकू शकत नव्हती. तर अशा बऱ्याचशा केसेस आहेत, अंगात येणं वगैरे, ह्या सगळ्या नॅचरली ह्या ज्या काही गोष्टी लोकांमध्ये आलेल्या आहेत. आता ज्यांनी ते पाहिलेलंच नाही त्या गोष्टी, त्या लोकांच्या आता अमेरिकेमध्ये अंगात काय येत नाही, कारण त्यांनी ह्या गोष्टी पाहिलेल्याच नाहीत. आणि जे आपण पाहतो ते सबकॉन्शियसली आपल्या शरीरामध्ये भिनतं आणि कळत नकळत त्या गोष्टी आपल्याकडनं व्हायला सुरुवात होतात. मग आपण ते कुठेतरी मग हे देवाचं आहे, हे आहे, ते आहे आणि मग कुठेतरी त्याच्यात गुरफटून जातो. मला अनुभव आहे. मग कुठेतरी कळत नकळत आपण सांगतो, नाही मला ह्या गोष्टींचा अनुभव आहे किंवा मला जे काय मी बोलते, सांगते ते सगळं खरं होतं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी सायकोसोमॅटिक आहेत. म्हणजे 90% आजार आपले सगळे सायकोसोमॅटिक आहेत. जर आपण पाहिलं तर WHOने सांगितलं 90% आजार मानसिक आहेत. मग 10% शारीरिक आजारांची नावं सांगा तरी सांगता येणार नाहीत आपल्याला. सगळे सायकोसोमॅटिक आहेत. म्हणजे BP, शुगरसारखे सुद्धा माझ्याकडे केसेस आहेत. सातारावरून आल्या होत्या. सगळ्यांचंच नाही, पण काही प्रमाणामध्ये आपण शुगर आणि BP पूर्णपणे नॉर्मल झालेल्या अशा व्यक्ती आहेत. त्याचे पुरावे आहेत आणि ते तुम्ही माझ्या क्लिनिकला येऊन पाहू शकता. हां, म्हणजे ते स्ट्रेस इंड्यूस्ड असेल ना स्ट्रेसचं, तर ते होतं म्हणजे ते जसं की त्याच्यासाठी BPची गोळी घेतल्यानंतर माणसाला बरं वाटतं, कारण त्याला सवय लागलेली असते आणि ती जर सापडली नाही तो अस्वस्थ होतो. असं काही नाही. बीपीची काही कारणं पण असतात. कारणं असतात, पण बऱ्याचशा याच्यामध्ये आपण पाहिलं रिसर्चमध्ये की जर ती गोळी त्या दिवशी नाही खाल्ली तर तो व्यक्ती अस्वस्थ होतो, एन्झायटीमध्ये येतो. कधी ती गोळी आणून पण बऱ्याच वेळा असं घडतं की काहीतरी घरामध्ये प्रोग्राम असतो किंवा लग्न असतं, त्याच्या गोंधळात ती गोळी खाणं विसरून जातात, काय होत तेव्हा नाही. त्यांना काहीच होत नाही. म्हणजे हे जर तुम्हाला कळालं तर तुम्ही हिप्नोथेरपीद्वारे पूर्णपणे याच्यातून अगदी सहज बाहेर, कारण ती एन्झायटी जर तुमची गेली, ती जर भीती गेली, कारण रोज तुम्हाला ती गोळी काय सांगते, बरं त्या गोळीने तुमचा BP पूर्णपणे नॉर्मल होणार आहे का? नाही होणार. पण अशा केसेस आहेत आपल्याकडे. म्हणजे डॉक्टरसुद्धा येऊन ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली. म्हणजे सायकॅट्रिस्टसुद्धा येतात. कालसुद्धा एक परवा दिवशी सायकोलॉजिस्ट आली होती. काहीतरी गिल्ट घेऊन बसली होती. सायकोलॉजी जे लोकांना हील करत होते. त्यानंतर काउन्सिलिंग केलं. काउन्सिलिंगमध्ये कळालं की ते आईवडिलांना माफ करू शकत नाही. कारण आईवडिलांनी जे काही तिला लग्न लावून दिलं आणि तिला वाटलं की ह्या चुकीच्या व्यक्तीबरोबर आईवडिलांनी हे केलं, त्याच्यामुळे तिचा सगळा रोष, राग पूर्णपणे आईवडिलांवर होता. तिने डिवोर्स घेतलेला होता, पण आईवडिलांशी ती बिलकुल बोलत नव्हते आणि त्यांना माफ करत नव्हते. त्यानंतर मी तिला नाही म्हटलं, सर मी नाही माफ करू शकत. शेवटी तिला ट्रीटमेंट केली, थेरपी केली आणि ती एवढी रडली की अख्खा स्टाफ आमच्या जवळ, सर काय झालं? त्याच्यानंतर ती एवढी मोकळी झाली, कारण त्याच्यामध्ये म्हणजे आतून तिला माफी मागायला लावली. त्याची कारणं कुठेतरी बाबा ते चुकीचे नाही आहेत. त्यांनी मुलं शेवटी आईवडील चांगल्यासाठीच करत असतात. तर अशा पद्धतीने आपण तिला एका वेगळ्या ॲज अ सायकोलॉजिस्ट तिला सगळं माहिती आहे. लोकांना सांगायचं की याच्यातून कसं बाहेर पडायचं, त्यांना ह्यांना माफ करा, त्यांना माफ करा, पण त्या स्वतः आईवडिलांना माफ करू शकत नव्हत्या. काल त्या एवढ्या रडल्या, त्यांनी माफ केलं. त्याच्यानंतर आज सकाळीच त्यांचा फोन आला होता की सर 100% मला आता काहीच वाटत नाही त्या गोष्टीचं. म्हणजे आता त्यांच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली, एक नवीन परिवर्तन सुरू झालं. त्यांना काय सिम्पटम होते? त्यांना रडता येत नव्हतं. म्हणजे आईवडिलांबद्दल जो राग आहे ना, त्यांना माफ करता येत नव्हता आणि त्याच्यामुळे ते एन्झायटीमध्ये होत्या. लोकांना ते काउन्सिलिंग करायचे आणि त्यांचा जोश टॉकमध्ये प्रोग्राम झाला आहे. म्हणजे अशी व्यक्ती की जी लोकांना हे करते, लोकांमध्ये कॉन्फिडन्स भरते किंवा लोकांना मोटिवेट करते. तर अशा व्यक्तीसुद्धा येऊन ट्रीटमेंट घेऊन किंवा काउन्सिलिंग करून त्यातून पूर्णपणे बाहेर पडतात. परत या गोष्टीची गरज पडत नाही. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.